चुकतं अगं. शुभदा माझ्यासमोर उभी होती ना ती आपली अनु नव्हती ग. ती त्या थर्ड क्लास माणसाची बायको होती. त्याच्या त्या घाणेरड्या वागण्याचं समर्थन करत होती. ती भलतीच कोणीतरी होती. अहो नका नका एवढा विचार करू आणि मनाला तर मुळीच लावून घेऊ नका. मला तर वेगळीच काळजी वाटते. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून अविनाश रावांनी आपल्या अनुला जास्त त्रास दिला तर. असं नाही होणार काहीच. अहो पण तुम्ही तरी असं का वागलात? देऊन टाकायचं होतं ना त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट. आपल्या अनुचंच भलं झालं असतं ना त्यांनी. अगं शुभदा, फुकट मिळालेल्या गोष्टीचं महत्व नसतं आणि त्या माणसाला तर नाहीच आहे. त्याला जर मी हे कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं तर तो आपल्या अनुला त्रास देणार नाही. कशावरून सांग ना, कशावरून तो आपल्या अनुला त्रास देणार नाही? नाही पण आता ठरलं, आता तर मी त्याला कॉन्ट्रॅक्ट देणारच नाही. बघतो. अहो बसा आई, बसा. अगो अभि तुम्ही इकडे काय करता? तुम्हाला आज भेटायला आलोय वहिनी. नाही, त्या दिवशी मोठ्या टेचात सांगितलं होतं की माझे पैसे परत करणार म्हणून. माझ्या कानाखाली देखील ठेवून दिली. विसरलो नाही आम्ही. बोला, कधी देणार माझे पैसे? अहो या संदर्भात आपलं बोलणं झालं ना, आणि आत्ताच झालंय. ते मी तुमच्याशी बोललो. पण आता खास वहिनींशी बोलायला आलोय.